महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्रने चांगला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा। भारताने अमेरिकेला अखेर ठणकावले। नवी दिल्ली, D24 भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेला स्पष्ट संदेश देताना म्हटले की तुमचं अमेरिका प्रथम असेल तर आमचं भारत प्रथम आहे, म्हणजेच भारत आपल्या देशाच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सध्या भारत मोठ्या प्रमाणावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे। रशियन तेल इतर देशांच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्यामुळे भारताला त्याचा फायदा होत आहे। त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असल्याचे मानले जाते। अमेरिकेकडून भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करावी असा दबाव टाकला जात आहे। मात्र एस जयशंकर यांनी स्पष्ट केले की भारत आपल्या नागरिकांचा आणि अर्थव्यवस्थेचा विचार करूनच ऊर्जा संबंधित निर्णय घेईल। कोणत्या देशाकडून तेल घ्यायचे हे भारत स्वतः ठरवेल, असे त्यांनी सांगितले। माहितीनुसार जानेवारी 2026 मध्ये भारताने रशियाकडून सुमारे 1 ते 1.16 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतके कच्चे तेल आयात केले होते। एप्रिल 2026 मध्ये हे प्रमाण वाढून सुमारे 1.57 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतके झाले। मध्यपूर्वेतील तणाव आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे भारताने रशियन तेल खरेदी वाढवल्याचे मानले जात आहे। रशियन तेल भारताला कमी दरात मिळत आहे। काही व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारभावाच्या तुलनेत प्रति बॅरल 5 ते 15 डॉलरपर्यंत सूट मिळाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात। सध्या मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे। इराण-इस्रायल संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ परिसरातील परिस्थितीमुळे जगभरात तेलपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे। अशा परिस्थितीत भारताला स्वस्त आणि सातत्याने तेल मिळणे महत्त्वाचे असल्यामुळे रशियन तेल खरेदी सुरू ठेवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। एस जयशंकर यांच्या वक्तव्यानंतर भारताने अमेरिकेला थेट आणि स्पष्ट भूमिका सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे। अनेक तज्ज्ञांच्या मते भारत आता जागतिक राजकारणात स्वतःच्या फायद्याला प्राधान्य देत स्वतंत्र भूमिका घेत असल्याचे या वक्तव्यातून दिसून येते।